त्यांचं साहित्य जाण्याचं असेल तो जो चतुर्मुख असलेला जो ब्रह्मदेव आहे ना, तर तोच त्यांचं रसग्रहण करू शकतो, माझ्यासारखा त्यांना समजू शकत नाही. त्या मलिनाथा सारखीच माझी सुद्धा अवस्था आहे. कालिदासाचा हा विषय जेव्हा मला कोराटकर बहिणीने दिला तेव्हा एका चांगल्या विषयावर एक अधिक अभ्यास करता येईल असं मला वाटलं आणि मी त्यांना तत्काळ होकार भरला. त्या निमित्ताने माझा चांगला अभ्यास झाला, त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाला आपण जी काही सगळी दर्दी मंडळी उपस्थित आहे की एक सार्वजनिक वाचनालयातला एक मोठा कार्यक्रम सोडून आपण आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम जो आहे त्या ठिकाणी कालिदासाचं वर्णन ऐकायला आला आहात. त्यामुळे आपल्याही सर्वांचं मी हृदयापासून अभिनंदन करतो आणि ही जी सेवा करण्याची संधी मला आपण सर्वांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल सुरुवातीलाच आभार मानून कालिदासांबद्दल जे माझं विवेचन आहे ते सांगायला सुरुवात. तसं कालिदासांबद्दल त्यांनी स्वतः कुठे लिहिलेलं नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या अनेक दंतकथा या सगळीकडे पसरलेल्या या आपल्याला दिसतात. त्यामुळे त्यांच्या ज्या अनेक दंतकथा आहेत त्या दंतकथांमध्ये जी लोकप्रिय दंतकथा आहे ती आधारभूत मानून आपण त्यांच्या चरित्राचा भेद घेऊया आणि त्यांच्या चरित्राचा भेद घेत घेत त्यांनी जे साहित्य निर्माण केलेलं आहे म्हणजे इसवी सन पहिल्या शतकात जन्माला आलेला हा पुरुष आज हे 20वे शतक चालू आहे आणि याच्यामध्ये सुद्धा त्याचं साहित्य हे वाचलं जातं, त्याचा अभ्यास केला जातो, जगभर त्याच्या सगळ्या भाषांमध्ये भाषांतर होतात. असा हा महान असा कवी कुलगुरू कालिदास आहे. तर त्यांचा जन्म असं म्हणतात की उत्तराखंडामध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये कविठा नावाच्या एका गावी झाला. त्यांचे आई वडील हे ब्राह्मण होते, परंतु हे जन्माला